तिथे मुंबईतल्या धारावीमध्ये मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झालाय। पतीच्या नावानं आधीच मतदान झाल्यानं आपल्या पतीला मतदान करू दिलं जात नाही असं म्हणत एका महिलेनं धारावी मतदान केंद्रावर गोंधळ घातला। यानंतर त्या नावानं मतदान झालं असताना पुन्हा मतदान करायला निवडणूक अधिकाऱ्यांनी परवानगी दिली। यासंबंधी आपण अधिकाऱ्यांना विचारलं असता कोणीही यावर बोलायला तयार नाही। मात्र आधीच कोणीतरी दुसऱ्यानं या मतदाराच्या नावानं मतदान केलं असं सांगितलं तर मग आता दुबार मतदान कोणाच्या नावानं केलं जातंय हा प्रश्न आणि उत्तर या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे वेदांत देबनं। आपण पाहूया। कोणाला मत दिलं होतं तेव्हा एकंदरीतच धारावीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। अनेक ठिकाणी खरं तर दुबार मतदारांच्या बाबत चिन्हांकित करण्यात आलेलं होतं आणि धारावीमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर हा सगळा गोंधळ उडालेला होता। अनेक ठिकाणी सध्या असे प्रकार देखील घडलेले होते। अनेकांचं मतदान केलेलं आधीच पाहायला मिळत होतं। कळव्यामध्ये देखील असा प्रकार घडलेला होता आणि धारावीमध्ये जो प्रकार घडलेला आहे त्यामध्ये एका पत्नीनं आपल्या पतीला मतदान करू दिलं जात नाहीये, त्याच्या नावानं आधीच मतदान झालं आहे असं देखील सांगितलेलं होतं आणि असं म्हणत या महिलेनं धारावी मतदान केंद्रावर गोंधळ घातला। मात्र या सगळ्याबाबत कुठलाही खुलासा करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांनी ते पुढे आले नाही। आपण प्रयत्न करतोय। तुम्ही इथे मतदान घेतोय माहित नाही, तुम्ही सांगा ना काय घेता ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।